सावधान. यत्सर्गायतांगो जयति जिनपतिर्नाभिसूनुर्महात्मा यद्यान्यस्य वास्वानुपरिपरितो राजते स्मोग्रमूर्ति चक्रं कर्मेन्दनानामतिबहुदहतो दूरमादास्यवात् सूर्यत्सज्ञानवन्मे रिवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्ग प्रज्वलितजो वैराग्यपवन से कर्मेन्दनको भस्म करे जिनकी ज्ञान अग्नि से नभ में दिवाकर जिनके ऊपर सदा सुशोभित है कायोत्सर्ग रूप मुद्रारु जो विशाल तनधारी है परम विजेता उत्तम पुरुषों के स्वामी नाभिपुत्र जिनपति महात्मा जयवन्तो अन्तर्यामी जयवन्तो अन्तर्यामी. चर्चा आपण काल करत होतो ती श्रीमंत व्हायचंय का चांगलं व्हायचं. आपल्यानंतर आपली चर्चा कोणत्या पद्धतीने झालेली आपल्याला आवडेल. उद्योगपती रतन टाटा त्यांचं परवा 2 दिवसापूर्वी निधन झालं बरोबर. पण त्यांच्या संबंधी जी काही चर्चा आहे थोडीशी श्रद्धांजली रूपाने वाहिलेली की जे आपल्याला आपल्या जीवनासाठी एक शिकवण देऊन जात. माहिती आपल्याला ते कोण होते, काय होते, त्यांचा परिचय प्रायः काय म्हणून आहे तुम्हाला. चांगला व्यक्ती म्हणून आहे का श्रीमंत व्यक्ती म्हणून आहे. छान. आता त्यांनी कोणती कोणती चांगली कामं केली ते सांगा. है ना. श्रीमंत व्यक्ती म्हटलं तर टाटाचं तुम्हाला काय काय आहे माहिती आहे. टाटा नमकपासून ते टाटा व्हेकल्सपर्यंत आणि TCL वगैरे सगळे IT मधलं माहिती आहे. म्हणजे श्रीमंती त्यांची आपल्याला माहिती आहे. पण चांगलेपणाचं वर्णन करा म्हटलं थोडे शब्दामध्ये तर करता येतं. श्रीमंतीचं वर्णन म्हणजे खरं तर दोषाचं वर्णन आहे, गुणांचं नव्हे. बाह्य श्रीमंती हे गुणाचं वर्णन आहे. अम्मा तर आपल्याला नेहमीच सांगते
फर्निचरची घरातल्या स्तुती केली म्हणजे तुमची स्तुती नसते. गाडीची स्तुती केली म्हणजे तुमची स्तुती नसते. तसं शरीराची स्तुती केली म्हणून तुमची स्तुती नसते. मग आम्ही तुम्हाला पदर घ्यायला शिकवलं नाही काय? हरिहंत सिद्ध. तर ती स्तुती कोणाची आहे? पुद्गलाची आहे. श्रीमंतीची स्तुती म्हणजे पुद्गलाची स्तुती. आणि पुद्गल म्हणजे त्या ठिकाणी जड पदार्थ आहे, अजीव पदार्थ आहे, तो माझ्यापासून भिन्न आहे. आणि त्याद्वारे आपलं कौतुक केलं जाणं म्हणजे वास्तविक पाहता जीवाची ती निंदा होणार आहे. परगुणांच्या द्वारे केली जाणारी स्तुती ही खरी स्तुती असू शकत नाही. आपल्याला आपल्या गुणांची स्तुती हवी आहे. गिरीशची स्तुती केली म्हणजे निलेश तुझी स्तुती होणार नाही, कारण तो वेगळा आहे, तू वेगळा आहे. त्याच्या गुणाची स्तुती केली म्हणून तू खुश व्हायचं काय कारण नाही, कारण तुला माहित आहे तो मी नाही म्हणून. मग जो मी नाही त्याची स्तुती, ती माझी स्तुती जर मी मानून त्याच्यामध्ये आनंद मानला तर त्यालाच मूढता म्हटलं, मूर्खता म्हटलं, आणि हाच दोष आहे त्याच्यामध्ये. परंतु ती स्तुती म्हणजे मला आजपर्यंत माझीच, कारण पर्याय मूढता आहे ना. शरीर मी, शरीराचे संयोग माझे, अशा प्रकारे जी अवस्था प्राप्त झाली त्या अवस्थामध्ये मी आणि माझेपणा दिसून येतो. आणि त्यामुळं त्या अवस्थेचं जे काही स्तुती आणि निंदा होते तेव्हा मला ती माझीच स्तुती आणि माझीच निंदा भासित होते, जेव्हा की त्याच्याशी माझा संबंध नाही. जसं आचार्यांनी तिथं जेव्हा तीर्थंकरांची स्तुती करत असताना स्पष्ट केलेलं आधी की व्यवहार नाही ना, व्यवहार नयाने जीव आणि देह जरी एक असला तरी निश्चयाने जीव आणि देह एक नसतो. शरीर आणि जीव एक असत नाही. हे जेव्हा पक्क करायचंय तेव्हा करा. ज्या दिवशी पक्क करचाल त्या दिवशी आपल्याला आनंदाची अनुभूती येईल. शरीर मी नाही म्हटलं की सगळ्या प्रकारचे दोष, सगळ्या प्रकारची दुःख त्या क्षणाला आपल्यापासून भिन्न भासित होतील. आपला त्याचा काही संबंध वाटणार नाही. परंतु श्रद्धेत जोपर्यंत हे उतरणार नाही की मी शरीर नाही, तोपर्यंत आपल्याला दुःखातून म्हटलं जिनेंद्र देव सुद्धा मुक्त करू शकणार नाही. कोणातच ती योग्यता नाही आपल्याला त्या दुःखातून मुक्त करण्याची. जोपर्यंत देहामध्ये एकत्व आहे, मी शरीर, अशा प्रकारचा जोपर्यंत विचार आहे तोपर्यंत तुम्ही स्वप्नात सुद्धा सुखाचा विचार करू नका. स्वप्नात सुद्धा सुख मिळणार नाही, हे नक्की आहे. म्हणून स्पष्ट केलं, इणमन्नम जीवादो देहम पुग्गलमयम थुनित्तुमणी मन्नदिहु संथुदो वंदिदो मयी केवली भयवम, असं म्हणते. इणमन्नम जीवादो, जीवापासून अन्य भिन्न असणारं हे शरीर, आणि त्या शरीराची स्तुती करून त्या ठिकाणी मुनिराज काय मानतात हे सांगतात. इणमन्नम जीवादो देहम पुग्गलमयम थुनित्तुमणी, पुद्गलमय अशा शरीराची स्तुती करून ते काय म्हणतायत, है ना, मी केवलींची स्तुती केली असे म्हणतायत, असं तिथं दिसतंय. मग वास्तविक पाहता स्तुती कशाची आहे, कुणाची असते? तम निच्छेन जुज्जदी न शरीर गुणाई होंती केवलीनु, स्पष्ट करते पुढच्या गाथेमध्ये. निश्चयाने पाहिलं तर जे शरीराचे गुण आहेत ते त्या केवलींचे गुण असत नाहीत. त्यांच्या शरीराची सुंदरता, त्यांचं जे संसरणाचं वैभव, अष्टप्रातिहार्य, 34 अतिशय, जितकं काय म्हणून बाह्य वैभव आहे ते काय सांगतायत,
त्यांचं निन तम निच्छेन जुज्जदी न शरीर गुणाही होंती केवली केवली गुणे थुनदी जोसो तच्चम केवलीम थुनदी असं आचार्य म्हणतो. केवलींच्या गुणांची स्तुती केली गेली असतानाच त्या ठिकाणी ती केवलींची स्तुती होते. जे जो आहे त्या गुणांची स्तुती ती त्याची स्तुती होणार आहे. जो जे नाही त्याची स्तुती म्हणजे ती त्याची स्तुती असू शकत नाही. म्हणून उदाहरण दिलं पुढच्या गाथेमध्ये त्यांनी. नयरम्मी वन्निदे जह नविरण्णो वन्नना कदा होदी देह गुणे थुवंते न केवली गुणात हुदा होंती. तुम्हाला गाथेचा नंबर सांगून पण फायदा नाही. कशात आलंय काय आलंय आहे ना, काय प्रयोजन. समयसरमध्ये आहे का? हो बरोबर आहे. तर 28, 29 आणि 30 नंबरच्या गाथा आता आपण पाहिल्या होत्या नाही का. मग तिसरी गाथा कोणती सांगितली आता? नयरम्मी वन्निदो जह नविरण्णो वन्नना कदा होंती. ज्याप्रमाणे त्या ठिकाणी नगराची स्तुती केली असताना नगर आहे ना, ज्या नगरामध्ये जो राजा राहतो त्या नगरामध्ये असलेले बाग बगीचे आहे ना, त्या किल्ल्याच्या भिंती, जे खंदक आणि जे काही बाहेरचं शोभा आहे त्याचं वर्णन केलं म्हणजे राजाचं स्तुती झालेली नाही. नयरम्मी नगरांचं वर्णन केलं गेलं असताना नविरण्णो वन्नना कदा होती. त्या राजाचं वर्णन होत नाही आहे म्हणता. राजा ते राजाची स्तुती नाही आहे का? नगर भिन्न आहे आणि राजा भिन्न आहे, ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे. म्हणून तिथं म्हटले ध्येय गुणे थुवंते न केवली गुणात हुदा होंती. शरीराच्या गुणांचं वर्णन केलं म्हणजे तुमचं वर्णन नसतं. अभ्यास करावा लागेल. अजून असं वाटत नाही, अभ्यास करावा लागेल. अभ्यास आमचा कोणता आहे? वेगवेगळे कपडे घालून आपण त्याच्यामुळे असंच वाटतं ना हे मी सुंदर. असं कोण सुंदर? जीव सुंदर का शरीर सुंदर? म्हणजे तुम्ही सुंदर असता. तुमची सुंदरता तुम्ही कशाच्या द्वारे आज मानता आहात? सुंदरतेचं आम्ही लक्षण काय केलेलं आहे? त्या शरीराच्या सुंदरतेसाठी मरतो. जे शरीर एक दिवस इथं म्हातार होणारच आहे आणि एक दिवस ते सडणार आहे, गळणार आहे, जळून त्याची राख मातीच होणार आहे. मेल्यानंतर त्या ज्या शरीराच्या प्रती प्रेम केलं त्या शरीराच्या चेहऱ्याच्या प्रती जे आकर्षण, त्या शरीराच्या चेहऱ्याची राख बघा किती असते. काय झालं त्या चेहऱ्याचं? ज्या चेहऱ्यासाठी आपण किती वेळ वाया घालवला आणि किती प्रकारचं पाप केलं. चिंता केली नाही की यामुळं मला कसा कर्माचा बंध होतो पापाचा आणि त्या पापाचं फळ मला भोगावं लागणार आहे याचा मी कधीच विचार केला नाही. दुःख मला भोगावं लागणार आहे. शरीर तर जड आहे, त्याला दुःखाची अनुभूतीच नाही. जसं या टेबलला किती पुस्तकं ठेवा, शास्त्र ठेवा म्हणून त्याला काय ओझ्याचं दुःख वगैरे अनुभवायला येणार नाही. अजीव आहे तसं या शरीराला दुःखाची अनुभूती येत नाही. लक्षात घ्या. दुःख कुणाला अनुभवावं लागतंय? आपल्याला म्हणजेच आणि एक शरीरापासून भिन्न असणारा जो ज्ञान दर्शन स्वभावी चैतन्यमय जीव आहे तोच मी आहे. आणि त्या जीवालाच सगळ्या प्रकारचं दुःख भोगावं लागतंय, जे शरीर आणि संयोगाला निमित्त करून केलेल्या पापाचं फळ.
कोणाला शरीर आणि संयोग यांना निमित्त करून जेवढं म्हणून माझ्याद्वारे केलं जाणारं पाप आहे ते पाप भोगणार कोण? त्या पापाचं फळ कोणाला अनुभवायला येणार आहे? जो भावात्मक पदार्थ आहे. अचेतन पदार्थाला त्या दुःखाशी घेणं देणं नाहीच आहे. त्याला सुख आणि दुःखाचा विषयच नाही. स्वसंवेदनाचा अभाव आहे. कुणाला अनुभवावं लागणार आहे? याच्यावर मी जोपर्यंत विचार करणार नाही तोपर्यंत आपण त्या शरीर आणि संयोगाच्या एकत्व ममत्व आहे ना, राग द्वेषातून आपल्याला सुट्टी मिळणार नाही. सुख दुःख भोगावं लागेल. तुम्ही नाही म्हटला तरी त्याच्यात सुट्टी नाही. म्हणून फळ भोगत असताना त्यावेळेस आपल्याला कर्माची आठवण येण्यापेक्षा, त्या दुःखाचं त्रास सहन करण्यापेक्षा, तसं कर्मच मी बांधलं नाही, तसे भावच मी केले नाहीत, तर मला तसलं दुःखच उत्पन्न होणार नाही, तसले उदयच येणार नाहीत. लक्षात घ्या. म्हणून सावधानता वर्तमानात आवश्यक आहे, अनिवार्य आहे साहेब. वर्तमानात सावधानता आवश्यक आहे. मी कोणते परिणाम करतो याच्यावर माझं लक्ष निरंतर असलं पाहिजे. आपली काळजी आपणच घेतली पाहिजे. आपलं आरोग्य कोणाच्या हातात आहे? करोनाच्या काळामध्ये एक वाक्य आलं होतं ना, ते काहीतरी आपलं कुटुंब आपली जबाबदारी. करोनाच्या काळामध्ये त्या सरकारनं ते एक वाक्य, एक मोटिवेशनल वाक्य ते त्या ठिकाणी तयार करत असते की त्याच्या माध्यमातून तुमचे विचार तसे होऊन तसं काहीतरी कार्य घडेल. याच्यासाठी प्रत्येक अशा संस्थेला वगैरे मोटोज असतात. कुठलं तरी एक मोटिवेशनल वाक्य असतं की ज्याच्या बेसवर ते कार्य, मोठे संस्था चालत असतात. असं असतं. म्हणून आपली जबाबदारी कोणती आहे? व्यवहाराने तुम्हाला समजतंय की माझी जबाबदारी कोणती आहे. ते काय सरकारनं सांगायची गरज होती का? आपलं कुटुंब आपली जबाबदारी. न सांगता ती जबाबदारी सगळेजण पार पाडत होता की नाही? सगळेजण आपण काळजी आपल्या कुटुंबाची करतोच. अगदी तिर्यंच प्राणी सुद्धा, कुत्री वेलेली आहे का नाही, डुकरीन वेते, है ना, काळजी करते का नाही आपल्या पिल्लाची? कोणी शिकवलं? बघितलं तर पुढे जाऊन त्यांचा संबंध पण ते परत जवळ पण घेत नाही. पण जन्मल्यानंतर थोडं मोठं होई तोपर्यंत आपला जीव सुद्धा ती टाकायला तयार आहे त्या बारक्या पिल्लांसाठी. काय भानगड आहे? आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी. शिकवावं लागलं त्या तिर्यंचांना. आहे ते मला माहित आहे. बाहेरचं जे काही संयोग प्राप्त झालेले आहेत त्याच्यामध्येच माझं एकत्व ममत्व आहे. तेच मला भासित होत असताना ती माझी जबाबदारी असं वेगळं. आणि आपल्याला शिकायची गरज नाही, शिकवायची गरज नाही. आपल्याला शिकायची काय गरज आहे? काय शिकलं पाहिजे आपण? आणि माझं कुटुंब कोणतं? आत्म्याचं कुटुंब कोणतं? अनंत गुण हेच माझं. अनंत गुण हेच आपलं खरं वैभव आहे. तोच आपला परिवार आहे. तेच आपलं कुटुंब आहे. ती माझी जबाबदारी ज्या दिवशी भासित होते त्या दिवशी जीव आहे ना संसारातून सुटून जातो, सगळ्या दुःखातून मुक्त होतो. कारण जीव आहे आपण, हे लक्षात घेतलं पाहिजे चर्चा याच्यासाठी. म्हणून स्तुती कोणाची आहे ना? श्रीमंतीची स्तुती म्हणजे ती आमची स्तुती आहे का? बाह्य. ती वास्तविक पाहायला गेलं तर निंदा आहे. निंदा हे सांगतात. बाहेरचं जे वैभव आहे त्याद्वारे जे काही आपलं स्तुती केली जाते
ती काय आपलं आपलं गौरव नाही आहे. त्यामध्ये जीवाची निंदा असते. म्हणून इथं चर्चा वाचताना काय आलं होतं, ते गेले, पण मला ते माहिती आहे ते कशाच्या द्वारे. मला फक्त ते रतन टाटा माहिती आहेत, कोणत्या बाह्य त्यांचं जे काही वैभव आहे, म्हणजे फॅक्टरीज, त्यांची संपत्ती बाहेरची. आणि त्या अपेक्षेनेच आम्ही रतन टाटा सारख्या व्यक्तीला ओळखतो. त्यांनी कोणती कोणती कामं केली चांगली, ही मात्र कुणी अभ्यास पण करत नाही. काय करायचं अभ्यास करून? आपल्याला तसं करायचंय का? मग अभ्यास करता आला असता ना. म्हणजे का करत नाही हा साधा सिंपल प्रश्न आहे. चांगला व्यक्ती होता, त्यांनी चांगली कामं कोणती केली, आपण का थोडंसं लक्षात घेत नाही. त्याच्यावर आपण फोकस का करत नाही? जेवढा फोकस त्याच्या फॅक्टरीजवर आहे ना, त्याच्या बाहेरच्या वैभवावर आहे, तेवढा फोकस आपल्या त्यांनी केलेल्या चांगल्या कामांवर जातोय का? कारण आपल्याला त्याच्याशी प्रयोजन नाही. फक्त म्हणायचंय त्यांनी असं थोडं दान करत होता, असं केलेलं आहे, एवढी 66% संपत्ती दान केली, एवढं फक्त म्हणायचंय. पण आपल्याला ते करायचं नाही. आपल्याला कोणती गोष्ट करायची? त्याच्यासारखं श्रीमंत होता आलं तर. आणि तो माझा प्रयत्न आहे विपुल, बरोबर आहे का? म्हणजे माझा प्रयत्न चांगलं होण्यासाठी नाहीच. आणि याचं निरीक्षण आपण सगळ्यांनी स्वतः करावं. मी सांगायची गरज नाही आहे. प्रत्येकाला आपले भाव, आपले परिणाम हे स्वतः समजत असतात. आणि त्या भावाचं निरीक्षण आपण केलं तर आपल्यालाच समजणार आहे की नेमकं माझं लक्ष काय, माझं ध्येय काय, माझं स्वप्न काय. चांगलं होणं हे माझं स्वप्न आहे का? आणि चांगलं होण्यासाठी मला पैसे मिळवावे लागतील का? त्या ठिकाणी काय करावं लागेल? चांगलं होण्यासाठी काय करावं लागेल हा प्रश्न विचारला तर मला उत्तर नाही माहिती, बरोबर आहे का? साहस. चांगलं होण्यासाठी काय करायचं याची उत्तर माहिती नाही, पण श्रीमंत होण्यासाठी काय काय करावं लागतं सगळी उत्तर येतील का नाही? कशी शेती करायची वगैरे सगळं सांगशील का नाही? तसं केलं तर कसे पीक चांगलं येतंय, कसं त्या ठिकाणी पैसे भरपूर येते, त्याच्यासाठी तर सगळं पाप चाललंय आहे ना. पेस्टिसाइड्स हे सगळं वापरायचं प्रयोजन काय? जास्तीत जास्त प्रॉफिट व्हावं, बाकी काय मला म्हणजे पैसे जास्त, चांगलं व्हावं असं नाही आहे भावना. या सगळ्याचं आरोग्य चांगलं राहील जर मी सगळं नैसर्गिक ऑर्गॅनिक पद्धतीने सगळं केलं काम तर. काय गिरीश, ऑर्गॅनिक आहे का? बस वेळ आली, किडे दिसले, काय झालं, काय इलाज नाही. थोडं गवत आलं, मारा. काय मारायचं? राऊंड अप. राऊंड अप मारा, विषय संपवा. काय विकल्प नाही, काय नाही. ते एकेंद्रिय जीव आहे, त्यांना पण विषाचं औषध मारतोय. आणि तशा प्रकारच्या औषध मारल्याने फळ काय मिळणार? फळ काय मिळणार याच्यावर कधीच विचार करत नाही. फक्त आत्ता काम सोपं झालंय म्हणून म्हटलं त्या एकेंद्रिय आदी पर्यायामध्ये सुद्धा जीव असतात. पण कोण त्या जीवाला किंमत किती आहे, व्हॅल्यू किती आहे? आणि कर्म फळ चेतना भोगावी लागते. काही प्रतिकार करता येत नाही. राऊंड अप मारायला लागलं म्हणून पाळायचं आहे ना. निदान ऑल आउट लावलं तर दास जरा पळायला तर बघतेत बाहेर त्या वासानं वगैरे, किंवा तुम्ही ते लक्ष्मण रेखा ओढली किंवा BSC पावडर टाकली तर तिथनं त्या वासानं तर पळून जाण्याचा विषय येतो ह्या द्विइंद्रिय. कारण तिथं कर्म चेतना आहे, प्रतिकार आहे. आणि एकेंद्रिय जीव पर करणार काय? त्या झाड जाणार कुठं, पळणार कुठं, ते गवत पळणार कुठं? ते औषध मारते, त्यांना कळत नाही का? त्यांना सेन्स नाही का? त्यांना भाव नाहीत का? जीव जर आहे त्याच्यामध्ये सिद्धी करून दाखवली. आपल्या धर्मात तर पहिल्यापासून सांगितलं, विज्ञानाने सिद्ध करून दाखवलं आपल्या भारतीय वैज्ञानिकाने. माहित आहे तुम्हाला त्याचं नाव काय?
जगदीशचंद्र बोसनं झाडात जीव असतोय सिद्ध केलं तर माहिती आहे तुम्हाला? माहित नसेल, तुमचा काय संबंधच नाही ना सायन्सचा, आहे ना. श्रीमंताची पोरं तुम्ही, आहे ना. असं मग जर तो जीव आहे तर त्याच्यामध्ये आपल्या एवढीच शक्ती आहे. आपल्या एवढी नव्हे, भगवान जे झालेले आहेत, परमात्मा पदाला जे प्राप्त झालेले जीव आहेत, त्यांची जी व्यक्त शक्ती आहे तेवढी शक्ती त्या एकेंद्रिय जीवांमध्ये आजही आहे. कोण मानतं? कोण त्याला तेवढी व्हॅल्यू देत आहे? असेल बाबा, है ना. असलं तर ठीक आहे, पण आपल्याला ते श्रद्धास्थानात उतरत नाही. आणि जेव्हा श्रद्धास्थानात उतरतं ना, तिथं ज्ञान आणि वैराग्य निरंतर प्रवाहित राहत. श्रद्धेत उतरल्यानंतर ती ज्ञान आणि वैराग्याची धारात तुटत नाही. पण श्रद्धेत नाही उतरलं तर त्या प्रति वैराग्य, विरक्ती हे आपल्याला राहत नाही. आणि विरक्तीचा अभावच अनंत संसाराचं कारण. अव्रती 4थ्या गुणस्थानापासून विरक्ती चालू झालेली आहे. आणि अंतरंगामध्ये खेद रूप चारित्र चालू झालेलं आहे की हे जे माझ्याकडनं संसार केला जातोय, शरीर भोग आदी भोगले जातात, व्यापार उद्यम केला जातोय, युद्ध केलं जातंय, आणि त्याच्यामध्ये एक विरक्तीची भावना. नाही, हे माझं काम नाही, ह्याचा खरंच काय संबंध, हे नाही माझ्याकडनं, हे कसं सुटेल, हे आतमध्ये तीव्रतर त्या ठिकाणी भावना. कारण श्रद्धेत आलेला आहे. अव्रती जो जीव आहे सम्यक दृष्टी, त्याच्या श्रद्धेत पक्का आले की काय जीव आहे आणि काय पुद्गल आहे ना. कुठं जीव आहेत, कसे जीव आहेत, हे त्याच्या पक्क ज्ञानात आलेलं आहे आणि श्रद्धेत आलेलं आहे. आणि त्यामुळं भले बाहेरनं त्याच्या क्रिया काय दिसतायत, थोड्याशा असं वाटतायत की तो स्वैराचारी दिसतो, परंतु भरतजीचं वैराग्य आपल्याला अनेक वेळा त्या उदाहरणातून स्पष्ट केलं गेलं. हातात घेतलेली जी पूर्ण तेलाने भरलेली वाटी आहे ना, ती घेऊन सगळं वैभव त्या शेठजीला दाखवायला सांगितलं. पण बाजूला 2 तलवारधारी सैनिक उभा केले होते. एक थेंब सांडला तर त्या ठिकाणी मान कापली जाणार होती. सगळं वैभव दाखवलं. बघितलं का त्याने, आणि किती बघितलं आणि कसं बघितलं? लक्ष कुठं राहिलं त्याचं? आणि लक्ष कुठं सांडल का, सांडतंय का? बाहेर वैभव सगळीकडे फिरवत होते त्याला. विचारलं आल्यावर काय काय बघितलं, तर म्हटलं काय नाही बघितलं. मग शिपायाला खवळला. चक्रवर्ती तुम्हाला सांगितलं ना याला दाखवून या सगळं म्हणून. हा म्हटलं शिपायांची काही चूक नाही, त्यांनी मला दाखवलंय. मग तू म्हटलं आता दाखवलं नाही म्हटलं, फिरवलं सगळं पण माझं लक्ष. उदाहरणाचा अभाव काय की श्रद्धा कुठं त्या ठिकाणी केंद्रित पाहिजे, कुठं माझ्याकडनं दोष उत्पन्न नाही झाले पाहिजेत. क्रोध नको, मान नको, अहंकार नको, मायाचार नको, लोभ नको. हे दोष कुठून सुद्धा माझ्यातनं बाहेर पडले नाही, म्हणजे दोष उत्पन्न झाले नाही पाहिजे. ही सावधानता. परद्रव्यासंबंधी आसक्ती निर्माण झाली नाही पाहिजे. ही सावधानता निरंतर अंतरंगामध्ये राहिली पाहिजे. तुम्ही कुठं असताल याला महत्व नाही. म्हणून श्रद्धेला अतिशय महत्व दिलं गेलं. श्रद्धेत उतरवा. काय उतरवायचंय? काय उतरवायचं? शरीर मी नाही, शरीर माझं नाही, संयोग मी नाही, संयोग माझे नाही, धन मी नाही, धन माझं नाही, है ना. त्याचं जी स्तुती आहे ती माझी स्तुती नाही. हे कुठेतरी आपल्याला त्याला फॉलो करावं लागेल, हे सांग. म्हणून म्हटलं रतन टाटाने चांगल्या काय काय गोष्टी केल्या त्याची थोडीशी लिस्ट सांगा म्हटलं तर तुम्हाला सांगता येत नाही आहे. याचाच अभिप्राय हा आहे की मला फक्त चांगलं म्हणायचंय पण चांगलं करायचं नाही. बरोबर आहे. ऑर्गॅनिक चांगला असतं म्हणायचंय पण करायचंय का? जाऊ दे, काय गरज नाही मला एवढं जीव मारून पाप करून त्याचं त्या ठिकाणी मी पैसे मिळवून करणार काय? इथं सोडून जाणार, पाप बरोबर घेऊन जाणार, तिथं फळ नरकात ते जीव येऊन त्रास देणार. त्याची माहिती आहे का साहस तुला?
आणि साहस आत्ता उभारून घ्यायला नियम तयार आहे, माहिती आहे तुला? तुझ्यात हिंमत आहे का सूरज? घेतो का नियम? साहस का हळूहळू पक्का व्हायला लागलाय? जसं म्हटलं त्याला पहिल्या दिवशी सांगितलं तर लगेच द्या म्हटलं मला, आज आता म्हटलं तर आता विचार करायला लागलाय घेऊ का नको. म्हणून म्हटलं असंच संगतीमध्ये राहणार तर परिणामामध्ये कशी कठोरता येत जाते. म्हणून म्हटलं लहान वयात मृदुता असते तोपर्यंतच त्याला आकार देणं, माती जोपर्यंत ओली आहे तोपर्यंतच आकार देणं शक्य आहे. जसं जसं पुढं जाईल भाजलं जाईल भांड ते तर त्याला आकार देणं असंभव आहे, असंभव. इतके कठोर होऊ नका की परत आकार द्यायचा म्हटलं तर बंटी भैया अवघड जाईल. आज बंटी भैया आलेत कशासाठी तुम्हाला माहित आहे ना? काल रविवार होता, आज मात्र तो रविवार नाही आहे. बघतो आता अजून काय होतं. तर चर्चा कशासाठी? आकार म्हणजे कठोरता इतकी येऊ नये परिणामामध्ये. कार्तिक दिवाळी आली, गिरायक येईल, त्या गिरायकाच्या नादात कोणते संस्कार होत आहेत की आपल्या संबंधी आपण कठोर होत जातोय, धर्मासंबंधी कठोरता वाढत जाते. आणि परत तुम्हाला जर तो धर्म तुमच्यात उतरवायचा म्हटला तर ते तुम्ही तुटचाल, पण धर्म उतरायचं कठीण, अशी परिस्थिती येते. मोडेन पण वाकणार नाही. ही परिस्थिती केव्हा येईल? जसं जसं पराच्या संयोगात असत संगतीमध्ये राहणार आणि प्रत्येक क्षणाला माझा जो संस्कार, तो संस्काराला तुम्ही महत्व देत नाही. एक एक क्षणाने माझ्यावर संस्कार पडत असतात, कारण त्यावेळेस कर्माचा बंध होतोय. प्रति समयाला कर्माचा बंध होतोय जेव्हा मी परिविचार करतोय. त्यावेळेस स्वभावाचा विचार सोडून पराचा चिंता, पराचा विचार करणार तर त्या समयाला संस्कार पडतो. निर्णय करावा लागेल कसले संस्कार पाडून घ्यायचे. तर धर्मचा ध सुद्धा कळणार नाही, आत्म्याचा अ कळणार नाही. कळतंय एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय, असंज्ञी, पंचेंद्रिय, तिर्यंच्यांना काय कळतं? मागही चर्चा आपण याच्यावर केली. पाप करायला लागल्यानंतर त्याचा अभ्यास असा होऊन जातो की आपल्याला त्या पापाचं भय पण निघून जात. हे पाप आहे असं वाटतच नाही. जो आमचा आजचा व्यापार तो पाप आहे ही मला भावनाच, म्हणजे माझ्यामध्ये कुठं ते भावच का भिजत नाही माझं मन, तिथं का माझं ओलं होत नाही, मृदू का होत नाही, की या परिणामाचं मला काय फळ मिळणार. विरक्ती कशी आहे? संस्कारच नाही केला तर त्या ठिकाणी मला ते भाव होणार नाही. म्हणून सांगितलं जाते की सत्संगतीमध्ये राहून पुन्हा पुन्हा चिंतन करायला. आजचं वाक्य काय? तत्वचिंतन करा. काय? तत्वचिंतनाशिवाय धर्माची श्रद्धान होणार नाही. जेथे धर्मश्रद्धा आहे तेथे ज्ञान आणि चारित्र्य आहे. तत्वानुभव होत नाही असं सांगितलं. तत्वचिंतनाशिवाय अनुभव होत नाही. जेथे श्रद्धा आहे, स्पष्ट शब्दात लिहिले, जेथे श्रद्धा आहे त्याला ज्ञान आणि चारित्र्य फॉलो करते. म्हणून सांगितलं श्रद्धा जिथं बसली माझी आहे ना, तत्वावर श्रद्धा बसली, निज तत्वावर श्रद्धा बसली, ज्ञान आणि वैराग्य तिथं निरंतर प्रवाहित आहे. ज्ञानधारा प्रारंभ होती. अव्रती गुणस्थानापासून ज्ञानधारेला सुरुवात होती. निरंतर चालू आहे. मग ते मग कुठं मंदिरात असो, नाही तर घरात असो, नाही तर कुठल्याही क्षेत्रात असो, काळात असो, ज्ञान आणि वैराग्य समजतंय, त्याला समजतंय. जसं इथं तुम्हाला ज्ञान आणि वैराग्य निरंतर आहे का नाही? कशाबद्दल ज्ञान वैराग्य? धर्माबद्दलचं ज्ञान आणि वैराग्य निरंतर प्रवाहित आहे.
म्हणजे त्याच्याबद्दल आपण विरक्त असतो. ते ज्ञान करून घेण्याच्या प्रती है ना किती आपल्याला ओढ असते की मला हे धर्माचं ज्ञान झालंच पाहिजे, ते ज्ञान करून मला त्याचं श्रद्धान केलंच पाहिजे, तसं श्रद्धान करून मला यथाशक्ती तसं वागलंच पाहिजे. आपण किती विरक्त असतो इथं. कुठं सुद्धा हे असं इतकं फार टचिंग म्हणजे थोडं स्पर्श करून घ्यायचा नाही, त्याचं अंगाला लागून घ्यायचं नाही. विरक्त आहे का नाही? धर्माच्या ज्ञानाबद्दल संयम. कंटाळून आला पुण्यावरनं का नाही, दांड्या खेळून सकाळी लवकर उठून आला, दुपारी झोपू सुद्धा शकला असता, पण न बोलवता दुकानात गेला का नाही, न बोलवता. त्याला म्हटले नव्हते बाप्पा ये म्हणून, पण झोप पण कंटाळ तर आलेला होता, पण दुकान कसं बसलंय डोक्यात. असं होत. म्हणजे इथं विरक्ती आहे, त्यासाठी तिकडं आसक्ती तर इथं विरक्ती, इथं आसक्ती तर तिथं विरक्ती. असं त्या ठिकाणी त्या वैराग्याचं सुंदर अध्यात्म लेखमाला म्हणून जिनेंद्र वर्णीजींनी एक लिहिलेलं आहे. असे लेख लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये वैराग्य या शीर्षकाखाली त्यांनी ते प्रकरण दिलंय. वैराग्याचा अर्थ विरक्ती न घेता त्यांनी आसक्ती घटवली, म्हणजे स्वरूपाची ओढ, त्याचं नाव आहे विरक्ती. स्वरूपाची ओढ नाही तर ते वैराग्य स्मशान वैराग्य व्यवहारात म्हटलं जातं. म्हणजे ते तात्पुरतं असतं, ऐकण्यापुरतं असतं. इथं कुठल्या प्रसंगवश होतंय, नंतर ते माझ्या डोक्यात राहत नाही. विपुलला मधनातनं अटॅक येतो आहे ना, कधीतरी मधनातनं येतो आणि मधनातनं आहे ना परत 15-20 दिवस काय झालेलं असतं त्याला त्याचा कर्म उदय असं असतं. असं होतं. बरोबर आहे का? म्हणून चर्चा अशी, वैराग्याचा अर्थ स्वभावाची ओढ. स्वभाव आणि स्वभाव ओढण्यासाठी कालही सांगितलं, परवाही सांगितलं असेल कदाचित, की जवळ राहावं लागेल. आणि जवळ राहावं लागेल. स्वभावाच्या जेवढं आपण जवळ राहणार तेवढं ते आवडायला लागणार आहे. ते काय आहे हे महत्वाचं नाही, त्याची व्हॅल्यू किती आहे याला महत्व नसतं, आणि त्याचा आपला संबंध किती आहे त्याच्यावर डिपेंड असतं. जेवढं आपण त्याच्याजवळ राहणार, जसं जुनं घर जरी मोडकळीला आलं तर तिथं राहणारे लोक सोडताना बरं वाटलं का गिरीश खालचं घर? नवीन भले बांधलं होतं, सगळं त्याच्यापेक्षा चांगलं बांधलं होतं, सगळं वातावरण सगळं त्याच्यापेक्षा चांगलं होतं, पण जुनं घर सोडताना कुठं सुटते का? काही जणांचं जर सुटेनाच अजून आहे ना, जुनं घर नको सोडायला. किती तरी दिवस सुनीता का की तुमचा बंगला बांधून होता का नाही, आम्हा राहिलेल्या, पण राहत कुठं होता? माळ्यावर. म्हणजे चांगला भारी बंगला बांधून तयार होता, सगळं तयार होतं, पण काय येत नव्हतं राहायला? आधी म्हणत होता जरा सोपं पडतंय, खालीवर दुकान खालीवर दुकान. म्हणजे दुकानाच्या चिंतनामध्ये आहे ना, म्हणजे तिथल्या तिथं लगेच सुटलं नाही पाहिजे ना, एक क्षण त्याचं संयोग सुटला नाही पाहिजे. म्हणून आपल्याला दुकानाच्या वरच घर असलेलं आवडतं, लांब असलं तर चालत नाही. म्हणून सकाळी सकाळीच निहारी करून जायचं. एक शेतकरी निहारी करून जात होते पूर्वी, आता व्यापारी पण सकाळी सकाळी निहारी करते. परत घरी यायला नको जेवायला वगैरे काहीतरी टाइम नको वाया घालवायला. एकदा गेलं की मग बस परत अजिबात. हे म्हटलं अशी त्या पराची आसक्ती आहे, कारण आपल्या श्रद्धेमध्ये त्याला स्थान आहे. काल सांगितलं होतं, एका तलवारीत 2 म्याने राहत ना, एका म्यानेमध्ये 2 तलवारी राहत नाहीत. एकच कोणती तरी श्रद्धा पक्की राहू शकेल. एक तर शरीर मी आहे, नाहीतर जीव मी आहे. धन मी आहे, नाहीतर जीव मी आहे. एक कोणतं तरी राहणार आहे. काय ठेवायचंय तुमची मर्जी आहे ना, जबरदस्ती कोणी करत नाही, करता येत नाही आहे ना.
व्यवस्था अशी सुंदर आहे, स्वतंत्र, त्यामुळं शांती आहे खरं तर. पण रागी जीवाला असा त्रास होतो. कोणाला त्रास होतो? की माझा जो परिणाम आहे तो समोरच्यामध्ये उतरलाच पाहिजे, हा रागाचा परिणाम आहे. ज्ञाता जर असेल तर तो जाणतोय प्रत्येकाची आपापली योग्यता आहे, त्यानुसार कार्य होतंय, होणार आहे. मी तर केवळ जाणतो, मी परद्रव्यामध्ये यत्किंचितही काही करू शकत नाही, त्याला शांती. पण जेव्हा इथं राग आहे आणि त्या रागाच्या निमित्तात बोललं जात आहे, त्यावेळेस असे भाव होते की याने ते काम केलंच पाहिजे, आणि त्याचा त्रास जर काम नाही केलं तर त्रास होतो. हे रागाचं फळ. म्हणून अटॅच नाही, डिटॅच होता यायला पाहिजे. नाही, अति अटॅचमेंटमुळं होतंय काय, तिथून डिटॅच होता. डिटॅच कळतं ना, अटॅच आणि डिटॅच. अटॅचचा अर्थ जोडणं, आणि म्हणून जोडलं जाताना 100 वेळा विचार करा. है ना राज, जोडायचंय ना, आता जोडायचंय ना, आले काहीतरी संकेत आहे का नाही, जोडलं जायचं. वडील दिसले नाही, बरं नाही दिसतंय. नाही, खुर्चीत बसून आज माळ करत होते म्हणून विचारलं, बरं नाही काय, चिकनगुन्या झालं काय? तर जेव्हा आम्ही जोडलो जातो, कुठंही जोडला जाता, त्यावेळेस आतमध्ये मी जोडलो गेलेलो आहे. आणि जेव्हा मोठं झालोय त्यावेळेस, अज्ञान लहानपणी होतं त्यावेळेस आपण कुठं जोडलं गेलेलं आहे, कसं आपल्याला वेगळं आहोत हे माहिती नाही, ठीक आहे. पण जेव्हा नवीन संयोग प्राप्त होत आहेत, त्या नवीन संयोगामध्ये जेव्हा तत्वज्ञान आपल्याजवळ असताना नेहमी आपण सावध राहायला नको की हे जोडलं जातंय, इतकं जोडलं जायला नको की त्याच्यातनं आपल्याला परत माघारी फिरता येणार नाही. असं चक्रव्यूहात शिरायचं नाही. अभिमन्यू सारखं बाहेर पडता येत असलं तर आत शिरा, नियम हा आहे ना. नाहीतर काय होणार? अभिमन्यूचं काय झालं? हा, मरायचंय तुम्हाला, मरणारच ना. बाहेर पडायची ज्यांना माहितीच नसेल की कसं बाहेर पडायचं यातनं, तर मग आत शिरताना ती अक्कल नव्हती का? जर बाहेर पडायचं माहिती नाही, बाहेर आता तिथं आत गेल्यानंतर सगळीकडनं शत्रू प्रहार करतोय, सगळीकडून करतोय, आणि बाहेर पडता येईना. काय स्थिती आहे बघा, तीच आहे. आत शिरलो, संसारात प्रवेश केलाय आहे ना, पण त्यावेळेस आपण हे शिकून गेलो नाही कला की बाहेर कसं पडता येईल. आणि ती कला आहे कोणती? ज्ञान आणि वैराग्य. तत्वाचं श्रद्धान हृदयामध्ये ठेवून ज्ञान आणि वैराग्याची जर धारा राहील तर ते चक्रव्यूह भेदता येईल. तोच मार्ग या संसारातून बाहेर पडायचं. पण श्रद्धास्थानी तत्व त्या ठिकाणी सम्यक पाहिजे, त्याशिवाय सुट्टी नाही. म्हणून यांनी ते दिलं श्रद्धेमध्ये. त्यांच्या कसं बसलं की त्यांनी पण असंच ह्याच्या म्हणजे बेसवर नाही, म्हणजे तुम्ही कोणी सांगितलंय आणि म्हणून त्यांनी ते दान करत होते आणि चांगली कामं करत होते असं नाही. त्यांना पण संकेत, ते सुद्धा आपल्यासारखेच होते. आणि तेच म्हणून त्यांना एक प्रश्न विचारला आहे ना कोणी, पत्रकाराने. कालचं आपलं जेवढं झालं ते वाचत नाही मी आता, आहे ना, मुद्दामून तसं सांगितलं कारण काल नसलेल्या लोकांना जरा त्रास व्हावा, असं नेहमी मी मुद्दामून करतो. काल काय झालं, काल काय झालं, चर्चा येईल ना. रतन टाटा जी का एक इंटरव्यू है ना, जिसमें रेडियो प्रस्तोता ने उनसे पूछा, सर आपको जीवन में सबसे अधिक खुशी कब मिली? आज एक प्रश्न विचारला होता त्यांनी, तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला केव्हा झाला? बरोबर. रतन टाटा जी ने कहा, मैंने जीवन के 4 चरणों में खुशी को तलाशा और आखिरकार सच्चे सुख का अर्थ समझ में आया.
म्हणून म्हटलं त्यांनी असंच त्यांना चांगले झाले नाहीत, ते चांगले होण्यासाठी पण त्यांना निमित्त मिळालेलं आहे ना. पण त्याच्या अगोदर ते कसे होते तर आपल्यासारखेच होते. ते पण जसं आज मी शोधतोय तसं त्यांनी पण शोधलं तिथंच. तुम्ही आज कुठे शोधताय? कुठे शोधताय सुख, खुशी, आहे ना? तेच सांगते तर बघा. पहिला चरण, 4 चरण म्हटले ना. पहला चरण, धन और साधनों का संचय. खुशी, खुशी, बरोबर आहे. धन आणि साधनांचा संचय, खुशी प्राप्त करण्यासाठी हा मी पहिला प्रयोग केला. म्हणून म्हटलं असं नाही की त्यांना पहिल्यापासूनच ते चांगले होते, चांगलं झालेले आहेत ते. त्यांना एक निमित्त मिळालेलं आहे चांगलं होण्याचं. परंतु त्याच्या अगोदर मात्र त्यांनी पण आमच्यासारखीच खुशी कुठं शोधली? कुठे शोधली? पहला चरण म्हटले ना, धन और साधनों का संचय. लेकिन इस स्तर पर मुझे वह खुशी नहीं मिली जिसकी मुझे चाह थी. मला जी इच्छा होती, नाही, ज्या सुखाची, ते सुख मला इथं मिळालेलं नाही. आणि हे केव्हा सांगतायत ते? जेव्हा त्यांना खरं सुख मिळालं त्यावेळेस कळलं. तोपर्यंत त्यांना कसं कळणार की हे सुख नव्हतं म्हणून? जसं आम्हाला आज कळतंय काय? धन संचय करताना आज मला कळतंय का? धनाच्या द्वारे बाह्य साधनांचा संचय करताना आम्हाला समजतंय काय? सूर्यवाय काय चाललंय? बरं आहे का? हा, काय म्हणते? धन आणि साधन, धनाला उत्पन्न करणारी साधन, त्याच्यासाठी किती कष्ट आहेत. ते संचय करत असताना ती खुशी मला मिळाली नाही म्हणते, ज्याची मला इच्छा होती. बघा, तुम्ही बघा ना, तुम्ही जे संचय करून धन, तुम्हाला आनंद पाहिजे, मिळतोय का? नाही, थांबवलंय त्याला. त्या खुशीला आहे ना, त्या दरवाजा बाहेर थांब जरा, अजून जरा येऊ दे. लगेच कुठं खुशी आत यायची? आज पैसे आले म्हणून लगेच आज खुश झालाय असं थोडंच होतंय. थांबा थांबा थांबा. ते म्हणजे ते आता आले, मला जे हवं होतं ती इच्छा पूर्ण झाली. आज मला गिऱ्हाईक एवढं पाहिजे होतं, पैसे तेवढे आले, आता खुशीला घरात घ्यावं का नाही? काय घ्यायचं का नाही? तृप्ती त्या खुशीला घरात नाही. तू बाहेरच थांब. कुठं ठेवायचं? तिला बाहेर ठेवलेलं अजून सुद्धा, ती बाहेर वाट बघते. आणि माझ्यासाठी तुम्ही हे करत होता, आता येऊ का आत? अजून तेवढी नाही खुशी. आणि जेवढी खुशी पाहिजे तेवढं त्या ठिकाणी धन आणि साधनांचा संचय झालेला नाही. बघा, अजून खुशीला वेटिंग वरच ठेवलंय. जसं रेल्वेचं तिकीट आहे ना, वेटिंग लिस्टवर, तसा आमचा आनंद आम्ही कुठं ठेवलाय? वेटिंग लिस्टला आहे का नाही? काय बंटी, वाट बघतोय कधी घेतात. तुम्हाला वाटत होतं नाही धन आता तुम्हाला जेवढं नव्हतं त्यापेक्षा कितीतरी जास्त आलं, तुमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त झालेलं आहे सर. तसं जर आपण विचार केला पूर्वीचा तर मग आता तर एंट्री द्या राव, म्हणजे त्याचा आनंद तर घेता येईल. ज्याच्यासाठी ते केलं ते थांबले, अजून त्याला थांबवतो ना, असे थांबवत थांबवत अनंत काळ घालवला. पहिलं चरण, दुसरं, तिसरं, चौथं, नंतर आता विचार करा आहे ना, त्यांना तिथं भावभासन झालं की नाही? त्याच्यात आनंद नाही. मग आपण कधी विचार करणार? त्यांची श्रद्धा बदलली त्यावेळेस ते चांगले झाले. जोपर्यंत श्रद्धा नव्हती त्यांची तोपर्यंत ते श्रीमंत होण्याचाच विचार करत होते, चांगलं होण्याचा विचार करत नव्हते. ओम नमः. भो प्रभो मी मन वचन काय कृतकार्यता